एवढं नेमकं पूजा तू लांबवती कशामुळं? तुला यायचं नाही ना, मग सरळ सोड चिठ्ठी दे ना. तुझ्या मनात तरी काय आहे नेमकं? हे एवढं जो काही सोनं भांड नवीन द्या हे द्या चालू आहे तुझं, ते भान आहेत. मग तुला जर यायचंच असेल ना, तर तू अजून पण ये. तुला माझ्याकडनं तुला मी पहिल्यापासूनच तुला म्हणत आलोय यायचं असेल तर ये. आता पण तुला वाटत असेल की बाबा लग्नाचं खोटं बोलतोय मी, लग्नाचं खोटं फिटं काय नाही, लग्नाचं माझं दुसरं लग्न खरोखर ठरलंय आणि लग्नासाठी खरोखर पोरगी आली आहे. आणि तुला खोटं वाटत असेल तर तू काय कर, दाजींना फोन कर आणि त्यांना विचार. दाजीवरती विश्वास आहे ना, ताईला फोन कर आणि त्यांना विचार की लग्नासाठी पोरगी आली आहे का नाही. सगळं सगळं जमलंय समज. मग तुला वाटत असेल की बाबा हा खोटा म्हणतोय, की याला वाटत असेल असं म्हटल्याच्या नंतर मी जाईल, असं काय नाही. हे बघ अजून पण सांगतोय, हा तू एवढं लांब व्हायलीस ना. आता तुझं कोण म्हणतंय आमच्या तेलाची येऊ दे, कोण म्हणतंय तू आमचं हेच दे, मग तुला आम्ही सोडचिठ्ठी देऊ. आता मला तर एवढं समजून आलंय की तुम्ही मुद्दाम करायला, मुद्दाम. मग जर तुला यायचं असेल ना, तुला यायचंय ना घरी आपल्या नांदायला यायचं असेल, लेकरांकडं यायचं असेल, तर तू निवांत येऊ शकते. तुला काय सुद्धा बोलणार नाही. हां पण ते पुरीला द्या, पुरीला आणून सोडा, ते बोलू नको. पुरीला सोडणार नाही ना, काय करणार नाही. लेकर दे, लेकर तिला दे. त्रिशा, त्रिशा, हां 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 जो उगा लेकरं खेळायलेत खातेत पितेत. माझ्या लेकरांना तुम्हाला वाटत असेल की बाबा लेकरं दाखवून तिला इमोशनली बनवतोय, किंवा लेकरं दाखवून तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण करून तुला वाटावं बाबा आपले लेकरं रडायले, त्यांचे तोंड कसे दिसायलेत, मी जावं. तुला हे सुद्धा वाटू नये म्हणून मी किती 8-10 दिवस झाले मी लेकरांना बिलकुल व्हिडिओमध्ये आणलेलं नाही. कारण जे बघायचे ते मला बघायचे, जे करायचे ते मला करायचे. तुला अजून पण म्हणतोय एवढा चान्स देतोय, तुला यायचं असेल तर तू ये. उगाच याच्यावर त्याच्यावर ढोळू नको आणि त्यांचं तू ऐकू नको. हां, तुला पुरीची आठवण येईना का? ज्या पुरीला सोडून तू साधा इथल्या इथं जात नव्हती, त्या पुरीला सोडून 1.5-2 महिन्यापासून तू तिथं माहेरी जाऊन बसलीस. आणि तुम्ही मला काय म्हटलं ते खोट्या केसेसबद्दल, तुझं आम्ही ते खोटं आहे ते सिद्ध करणार व्हिडिओ आहे. हाय हाय व्हिडिओ तर आहेच. मग तुम्ही मला एक सांगा, तुम्ही काही बोलतात तुमचं खोटं चालतं, मग आम्ही पण एखादं खोटं बोललं मग आमचं पण चालणारच. आता ते म्हणत नाही का ओलं बी जळतंय आणि वाळलं बी जळतंय, तसं तुमचं चालणार म्हटल्याच्या नंतर आमचं पण चालणार. हां, तुम्ही जर म्हणत असाल की बाबा एवढं आम्हाला द्यावंच लागेल, तर मी पण म्हणणार बाबा माझं एवढं घरातून पैसे घेऊन पळून गेली, काय करायचं ते कर. मी म्हटलंय ना पहिल्यापासूनच तुम्हाला कंप्लेंट द्या म्हटलं का. आता काय म्हटले की घाबरलाय कंप्लेंट न यानं त्यानं. घाबरलं फिबरलं काय नाही, मी सरळ मार्ग सांगत होतो की माझा तालुका जिल्हा कोणता बाई इकडं, त्या तालुक्या जिल्ह्यात येऊन केस करा माझ्यावरती, असं बोललो होतो मी. तिथं कमेंट पण खूप वेगळ्या वेगळ्या आल्या. आता मला काही तेवढं माहिती आहे का, मी काय मला अशा माझ्या जन्मात कधी हे असलं माहीत नव्हतं, ते माझ्या नशिबात आलंय. आता हे कोर्ट कचेरी असलं कधी सुद्धा मला माहीत नव्हतं. मग मला काय त्यातलं माहीत नाही, त्यामुळं काय असेल बरोबर काय असेल चुकलेलं. महिला मंडळमध्ये मी त्या दिवशी जाऊन अर्ज दिलोय. त्या लोकांनी म्हटलेलं आहे की इलेक्शन वगैरे होऊ द्या मग बघू. सध्याला थोडंसं ब्रेक देत आहेत कंप्लेंट देण्यासाठी, पण घरचे आमच्या घरचे पण म्हणतात थांब जरासं, यांना 22 तारखेपासून पुढं बघू. त्यामुळं मी पण थांबलोय गप, काहीच करा ना. त्रिशा, मग त्यामुळं बघू
तेवढं काय होतंय ते इलेक्शन झाल्याच्या नंतर. पण मी अजून पण सांगतोय, जर तुला यायचं असेल तर तू येऊ शकते. अजून पण एवढं होऊन तुला मी म्हणतोय, तुला यायचं असेल तर येऊ शकते. मला पण वाटतंय ना, तुझी आता तू जन्म दिलाय लेकरांना, तू त्यांच्या जवळ असावं असं मला पण वाटतंय. मला वाटतंय का तू त्यांच्यापासून लांब व्हावी म्हणून. मग त्यामुळं तू ये आणि काय आहे ते मिटवू आपण, बोलू आपण समक्ष. जर तुला असं नाही आली तरी पण तुला एकदा चान्स देणार मी, कधी इलेक्शन झाल्याच्या नंतर. मग त्यावेळेस जर तुला यायचं नाहीच म्हटलंस आणि मग तू तलाक मला किती जरी लांबवलंस, काय जरी तुम्ही बहाणा केलात, तरी पण मी काय थांबणार नाही. मग माझं ते मला काय का होईना नंतर मी दुसरं लग्न करणार म्हणजे करणार, काय का होईना. कुठं काय सुद्धा अडथळा राहिलेला नाहीये माझ्या लग्नाला दुसऱ्या. पर मी फक्त दम काढतोय कशासाठी, की बाबा जाऊ दे, येईल ती परत, काय होतंय ते बघू म्हणून. बघ आता तुझी इच्छा, काय करायचंय ते कर.